नमस्कार नमस्कार बालदोस्तानो. तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तानो, तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात का? त्यातूनही मराठी गाणी, जुनी नवी, कोणती गाणी ऐकता बरं तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का, काही गाणी ना ही एखाद्या रागाच्या सुरावटींमध्ये बांधलेली असतात. बालदोस्तानो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण अशाच काही गाण्यांचा आनंद घेणार आहोत. चला तर बघूया आपल्या भेटीला कोण कोण आलंय ते. आजच्या कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत प्राजक्ता लेले जोगळेकर आणि त्यांच्यासोबत आहेत स्पृहा तेजराज भावे, चिन्मयी केतन बेहरे, मनवा ऋषिकेश जोशी, हर्षा प्रकाश चव्हाण आणि या विद्यार्थिनींना साथ संगत केली आहे. तबल्याची साथ आहे प्राची रानडे यांची आणि हार्मोनियम साथ आहे महेश दामले यांची. मग करायची का सुरुवात आपल्या कार्यक्रमाला? गायन, वादन, नर्तन ह्या तीनही कलांच्या संगमाला संगीत म्हणतात. संगीत रत्नाकरमध्ये संगीताची जी व्याख्या दिली ना ती अशी आहे: गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतमुच्यते. आधी गायन, मग वादन आणि त्यानंतर नृत्य येते. संगीतात किंवा गाण्यात अनेक राग आहेत. आता राग म्हणजे काय? तर रंजयती इति रागः असं म्हणतात. जो रंजन करतो तो राग. काय ग स्पृहा, काय झालं? कसला विचार करतेयस? अगं, तू हे जे बोलतीयस ना, हे जे सांगतेयस ना, त्याचाच. परवा ना माझी आजी मला एका मोठ्या गाण्याच्या कार्यक्रमाला घेऊन गेली होती. तर ते गायक जे शास्त्रीय राग गात होते ना, ते मला समजलेच नाही. अगं, तासभर ते एकच राग गात होते. म्हणजे रागाचा विस्तार, मग बंदिश खूप वेळ आलापी करत होते, पण मला समजतच नव्हतं. अगं, तो विलंबित लयीतला ख्याल असेल. तुम्ही मुलांनी आत्ता तर कुठे गाणं शिकायला सुरुवात केली आहे. विलंबित ख्याल तर दूरच राहिला. त्यामुळे त्यातलं सौंदर्य, ती गायकी तुला समजली नाही. आपण एक काम करूया. आता ना आपण एक कुठला तरी राग घेऊया. कुठला बरं घेऊया? चल, यमन राग घेऊया. त्याचा सुरुवातीला थोडासा विस्तार आणि त्यानंतर त्रितालामधली एक बंदिश, त्याला जोडून त्या बंदिशीचे आलापताना असं घेऊया. बंदिशीचे बोल आहेत: अरी एरी आली, आ, 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 आ,
अगं, हे कसं आम्हाला शिकवलंयस तू, त्यामुळे मला पण म्हणता आलं. पण ताई, हे एवढंसं म्हणायला किती वेळा आम्हाला घरी प्रॅक्टिस करावी लागली, तेव्हा कुठे हे 5 मिनटं म्हणता आलं. ताई, अजून काहीतरी ऐकूया ना गं यमनमधलं. हो, ऐकूया ना. आता ना आपण एक भक्तिगीत ऐकूया. चिन्मयी, म्हण ना ग ते. खूप प्रसिद्ध आहे बघ दत्ताचं गाणं. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी वसले, मला हे दत्तगुरु दिसले. म्हण बघू. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. गाय होनी पुढे वासरूप आहे वळुनी, माय उभी गाय होनी पुढे वासरूप आहे वळुनी, कृतज्ञतेचे श्वान बिचारी पायावर झुकले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया, तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया, तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर बसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. स्पृहा, अगं बाबूजी म्हणजे सुधीर फडके. त्यांनी यमनमध्ये इतक्या चाली केल्यात ना. आता बघा, आपण हर्षाला सांगूयात. त्यांचं एखादं छानसं गाणं म्हणाला. विठ्ठला तू वेडा कुंभार. हर्षा, म्हण बघू गाणं ते. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा, माती पाणी उजेड वारा,
ताई, अगं ते आकाशी झेप गेरे पाखरा ते पण किती छान आहे. म्हणजे अर्थ पण आणि चाल पण. ते पण याच रागातलं आहे का? म्हणजे पटकन ही गाणी व त्यांच्या चाली ऐकताना मला ते पण आठवलं. अगदी बरोबर. ते पण याच रागातलंय. आपण मनवाला सांगूयात. मनवा, आकाशी झेपगेरे पाखरा तुझं आवडीचं गाणं आहे ना? म्हण बघूया ग जरा ते. आकाशी झेपा घेरे पाखरा, आकाशी झेपा घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुखलोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवीराने, जा ओलांडून या सरिता सागरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. स्पृहा, अगं तुला माहिती आहे का? माणिकबाईंच्या आवाजातलं एक खूप गोड गाणं आहे. तुला आवडतं ना ते? मला वाटतं तुला येतं. कौसल्यचा रामबाई म्हण ना ग एखादं कडवं. कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले. कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम, कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम. बाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम. एक एक तारी हाती भक्त गाई गीता, एक एक तारी हाती भक्त गाई गीता. एक एक धागा जोडी, धागा जोडी. जानकीचा नाथ, जानकीचा नाथ. राजा घनश्याम, कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम, कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम. ताई, अगं हे पण यमनमधलं आहे. मला माहितीच नव्हतं. आता तर मला मजाच यायला लागली आहे. किती सुंदर सुंदर गाणी आहेत ही सगळी. मला काय वाटतंय माहिती आहे, जसं समुद्रातली प्रत्येक लाट वेगळा आनंद देते, तसंच या गाण्यांचं आहे. प्रत्येकाचा मूड वेगळा, पण कुठलं जास्त छान आहे तेच कळत नाही आहे. सगळीच आवडतात. अजून ऐकूया ना गं काहीतरी. नक्की ऐकूया. पण बघा स्पृहा, आता तुझे हे म्हणतेस ना, ते ऐकून मला छान वाटतंय.
म्हणजे सुरुवातीला शास्त्रीय संगीताबद्दल थोडीशी निरुत्साही वाटणारी तू आता स्वतःहून ही गाणी आवडीने ऐकतेस आणि तुला त्यातले स्वर कळायला लागलेत. हळूहळू का होईना, पण आपली पारंपरिक गीतं किंवा आपलं रागसंगीत तुम्हा मुलांपर्यंत पोचावं हा जो उद्देश आहे ना, जो आमच्या गुरूंचा होता तो आमच्यापर्यंत आला आणि आम्ही आता तो तुमच्यापर्यंत पोचवतोय. मला असं वाटतं की हळूहळू हा उद्देश सार्थ ठरतोय. ताई, तू आम्हाला यमनची वेळ म्हणजेच गाणं समय संध्याकाळचं सांगितलं होतास, पण हा राग किंवा ही गाणी कधीही ऐकताना छान वाटतात ग. अगं हा रागच असा आहे. आता ना आपण ह्यातलं अजून एक भावगीत ऐकूया. हर्षाला सांगूया हा म्हणाला. हर्षा, तुला येतं ना ग ते जिथे सागरा धरणी मिळते? जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा डोंगर दरीचे सोडून घरते, पल्लव वाचूचे तोडून नाते. डोंगर दरीचे सोडून घरते, पल्लव वाचूचे तोडून नाते. हर्षाचा जल्लोष करून जते, प्रीत नदीचे एक रूप ते. हा तेथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा. आता बघ हा स्पृहा, आपण आत्तापर्यंत ही सगळी गाणी ऐकली. किती छान वाटतात ना. आता आपण एक ना मनवाला सांगूया बरं का. मनवा खूप छान हार्मोनियम वाजवते. तिला सांगूया आपण हार्मोनियमवर एक गाणं वाजवायला. कुठलं बरं वाजवेल मनवा? तोच चंद्रमान भात, सुधीर फडकेंचं आणि शांताबाई शेळके यांनी लिहिलेलं एक खूप सुंदर गाणं आहे. बघ हां, हार्मोनियमवर ऐकायला सुद्धा हे गाणं किती छान वाटतं ते. स्पृहा, अगं तुला माहिती आहे का, यमन हा रागच असा आहे. तू जे मगाशी म्हणालीस की नाही की तू आम्हाला या रागाची वेळ संध्याकाळी सांगितली होतीस, पण कसं आहे ना की हा राग किंवा ह्यातली गाणी ही कुठल्याही वेळी ऐकली ना तर ती छानच वाटतात. असं बघ तू म्हणालीस. मला काय म्हणायचं माहिती आहे का,
की जसं प्रत्येक फूल उमलतं, खूप छान फुलतं, तसंच या रागाचं पण आहे बघ. कारण यमन राग हा असा आहे की जो कुणालाही आवडतो, कुठल्याही वेळेला आवडतो. यमन रागाबद्दलचा एक किस्सा माहिती आहे? एकदा ना एका पत्रकारांनी भारतरत्न स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी यांना विचारलं होतं की पंडितजी, तुम्हाला राग किती कळलेत बरं? तुमचा शास्त्रीय संगीताचा इतका अभ्यास आहे, तुम्हाला किती बरं समजलं ह्यातलं सगळं? त्याच्यावर पंडितजी हसत हसत म्हणाले, अहो छे ओ, साधा यमनसुद्धा मला अजून नीटसा येत नाही आहे. किंवा अजून एक किस्सा जो आरती अंकलीकरनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितला होता. त्या जेव्हा किशोरीताईंकडे गाणं शिकायच्या ना, तेव्हा किशोरीताईंनी यमन राग सुरू केला की म्हणे सगळं विश्व यमनच होऊन जायचं. म्हणजे आपण कोण आहोत, काय आहोत ह्या सगळ्याचा विसर पडून सभोवतालचं सगळंच अगदी यमनमय होऊन जायचं. त्यातले सूर किंवा त्यातल्या रचना ह्याच्यामध्ये आरतीताई असं म्हणतात बरं का, की आम्ही इतकं रमून जायचो की खरंच अगदी सगळं यमन होऊन जायचं. ताई, खरंच ग, किती सुंदर सुंदर आपल्या नेहमी अगदी गुणगुणत असतो अशी ही सगळी गाणी यमन रागातली आहेत हे माहितीच नव्हतं. पण आता ना हे सगळं ऐकून आम्ही शास्त्रीय संगीताचा आवडीने अभ्यास करू बघ. म्हणजे एकच राग घेऊ आणि त्यातलं सरगम, बोल, आलाप, ताना सगळ्याचा नीट अभ्यास करू. आज मला समजलं या गोष्टींना रियाज, मेहनत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्य याची किती गरज असते. खरं आहे स्पृहा, मी मगाशी म्हटलं तसं जो पूर्वजांचा उद्देश आहे किंवा अनेक मोठ्या मोठ्या गायकांनी जे सांगून ठेवलं आहे तो उद्देश तुम्हा मुलांपर्यंत पोहोचावा एवढाच यातला हेतू आहे. म्हणून तर एकाच रागामधली वेगवेगळी गाणी आपण घेतली. आत्ता बघ हां, आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी एक एक गाणं म्हटलं. आता सगळेजणं एकत्र एक गाणं म्हणा बघूया. तुला माहिती आहे का ते? टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. जगदीश खेबुडकरांचं गीत आहे आणि भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेलं अत्यंत सुंदर गीत आहे. आपण ना सगळे मिळून तेच गाणं म्हणूया. टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग. टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. दरबारी आले रंक आणि राव, दरबारी आले रंक आणि राव, सारे करूब नाही भेदभाव, सारे करूब नाही भेदभाव. गाऊ नाचू सारे हो, गाऊ नाचू सारे, होऊनी निसंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. काय बालदोस्तानो, आवडली का ही गाणी? या कार्यक्रमात सहभागी झाले होते प्राजक्ता लेले जोगळेकर आणि त्यांच्यासोबत आपल्या बालमैत्रिणी होत्या स्पृहा तेजराज भावे, चिन्मयी केतन बेहेरे, मनवा ऋषिकेश जोशी, हर्षा प्रकाश चव्हाण आणि तबला साथ होती प्राची रानडे यांची, तर हार्मोनियम साथ होती महेश दामले यांची. बालदोस्तानो, या कार्यक्रमाबद्दलचा आणि एकूणच बालजगतच्या सगळ्याच कार्यक्रमांबद्दलचा तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. आता मात्र या कार्यक्रमात मी आपला निरोप घेते. नमस्कार.